सोलापुरात पल्स पोलिओ लसीकरण मोहीम यशस्वी। सोलापूर शहर व जिल्ह्यात रविवारी पल्स पोलिओची लसीकरण मोहीम यशस्वीपणे राबविण्यात आली। सदरची मोहीम जिल्हाधिकारी एस कार्तिकेयन, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन, पालिका आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे व जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर सतीश कोपुरवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली। 5 वर्षाखालील बालकांसाठी ग्रामीण भागात 5570 व शहरात 570 तर महापालिका भागात 373 लसीकरण बूथची सोय करण्यात आली होती। लसीची मात्रा देण्यासाठी विशेष कर्मचारी नियुक्त केले होते। पर्यवेक्षणासाठी वैद्यकीय अधिकारी, आरोग्य अधिकारी, पर्यवेक्षक नेमण्यात आले होते। बस स्टँड, रेल्वे स्टेशन, बाजार, वीट भट्ट्या, साखर कारखाने, लग्न सोहळा, शाळा, यात्रा या ठिकाणी पोलिओ डोस पाजण्याची व्यवस्था करण्यात आली होती। सोलापूर शहर व जिल्ह्यात वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहीम 5 दिवस राबविण्यात येत आहे, अशी माहिती डॉक्टर पूजा कांबळे यांनी दिली। माननीय आयुक्त सर सचिन ओंबासे सर, माननीय अतिरिक्त आयुक्त मॅडम डॉक्टर वीणा पवार मॅडम प्लस आणि आमच्या आरोग्य अधिकारी डॉक्टर राखी माने मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही ही मोहीम राबवत आहोत। जून 2026 रोजी नॅशनल पल्स पोलिओ इम्युनायझेशन प्रोग्राम सुरू झालेला आहे। हा प्रोग्राम 5 दिवस आपल्या संबंध शहरामध्ये रन होणार आहे। आज आमचे कर्मचारी सकाळी 7 वाजल्यापासून विविध 31 बूथवर काम करत आहेत। बरेचसे मेडिकल ऑफिसर आहेत, त्याचप्रमाणे बऱ्याचशा आशा वर्कर आहेत, आमचे ANM आहेत। त्या सर्वांनी मिळून 0 ते 5 या वयोगटातील सर्व बालकांना पोलिओ हे वॅक्सिन देण्यासाठी घरोघरी जाऊन लोकांमध्ये प्रचार करून जास्तीत जास्त बालकांपर्यंत ही वॅक्सिन पोहोचवण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत। एसटी स्टँडपासून लक्ष्मी मार्केट, तसेच उत्तर कसबा, दक्षिण कसबा, न्यू बुधवारपेठ, रमाबाई आंबेडकर नगर, M कॉलनी, मिलिंद नगर या संबंध प्रभागातील सर्व मुलांना वॅक्सिनेशन करण्यासाठी आम्ही सर्वजण कार्यरत आहोत। मी जनतेला आवाहन करते की मुलांना जरी सर्दी खोकला जरी झाला तरीही नॅशनल रूटीन इम्युनायझेशन प्रोग्राममध्ये देखील हे 2 थेंब मुलांना पोलिओचे देणं गरजेचं आहे। आपल्या मुलाला सुरक्षित ठेवणे ही जशी आमची आईवडिलांची जबाबदारी आहे, तशीच ही जबाबदारी आमचीही आहे, अशी आम्ही समजून जास्तीत जास्त मुलांना या येणाऱ्या 5 दिवसांमध्ये वॅक्सिनेशन करणार आहोत। तरी सर्व समाजाच्या सर्व घटकांनी आम्हाला यासाठी मदत करावी, सहकार्य करावी, असे मी जनतेला आवाहन करतो। भटक्या वसाहती व ऊसतोड कामगार वसाहतीतील बालकांना लस पाजण्यासाठी मोबाईल टीमची सोय करण्यात आली होती। मोहिमेत 0 ते 5 वयोगटातील एकही लाभार्थी पोलिओ लसीकरणापासून वंचित राहणार नाही याची दक्षता घेण्यात आली।